सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। जानेवारी महिन्यात पहिलाच सण येतो आपला, तो म्हणजे मकर संक्रांत। हा मकर संक्रांत आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। मकर संक्रांत म्हणजे सौभाग्यवतींचा हा उत्सव म्हणजे सण असं मानलं जातं, कारण त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या महिलांना काहीतरी साडी किंवा काही ना काहीतरी अगदी नवीन वस्तू घेऊन द्यायची असते, कारण सौभाग्यवतींचा हा सण आहे असं म्हटलं जातं। ह्याच दिवशीपासून आपण हळदी कुंकवाला सुरुवात करतो, ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू सुद्धा करत असतो। तर महिलांसाठी हा सण आहेच, परंतु आपल्या महिला आपलं पूर्ण घर सांभाळतात, त्यातनं ते मुलंसुद्धा सांभाळतात। तर काही लोकांच्या घरात मुलांना यश मिळत नाही, प्रगती होत नाही मुलांची, बऱ्याच कामांमध्ये अडथळे येत असतात। मुलं लहान असो किंवा मोठी असो, परीक्षेत व्यवस्थित मार्क्स येत नसतात किंवा इतरांची त्यांना नेहमीच नजर लागत असते। तर अशा वेळेला आपल्या घरातल्या महिला अगदी त्रस्त झालेल्या असतात, कारण त्या महिला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप खोलवर विचार करतात की माझी मुलं का बरं पुढे जात नाही किंवा माझ्या मुलांना का वारंवार नजर लागत असते। तर अशी नजर किंवा आपल्या घराला लागलेला एखादा दोष किंवा संकट आपल्यावर, आपल्या मुलांवर आलेला जो संकट आहे, तर दूर करण्याचा दिवस तो म्हणजे भोगीचा दिवस। आता ह्या भोगीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला एक विशेष ठिकाणी दिवा लावायचा आहे, जो आपल्या मुलांसाठी आहे, आपल्या मुलांची प्रगती होणार आहे। आपल्या मुलांना जर कुठे दोष लागलेले असतील, मुलांच्या वाटेत विघ्न येत असतील, अडचणी येत असतील, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल, नोकरीत यश मिळत नसेल, तर अशासाठी हा दिवा लावायचा आहे। हा दिवा आपल्या आईनेच लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे सांगते ऐका, आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा। तर भोगीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात 7 बघा 6:30 ते 7 हा प्रदोष काळाचा वेळ असतो, तर त्या प्रदोष काळात आपल्याला हा दिवा लावायचा आहे। मुलांना एखाद्या आसनावर बसवा, मुलांचं तोंड पूर्वेकडे करा आणि त्यानंतर एक डिश घ्या। डिशमध्ये एक लाल रंगाची आपण मातीची पणती घेतो, ती पणती घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या डिशमध्ये काय करायचं आहे, एक हळदीने स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक पूर्ण काढा, दोन्ही साईडला दंडक सहित तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे हळदीने। त्यानंतर ते थोडंसं सुकवून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर तो दिवा ठेवा। दिव्यात कलाव्याचीच वात ठेवा, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो। बघा, आपल्या मुलांची जर रक्षा व्हावी असेल त्यासाठी आपण हा दिवा लावतो, तर त्यामुळे ह्याच्यात जर रक्षासूत्राची वात ठेवली तर उत्तमच राहील। तर रक्षासूत्राची वात करून घ्यायची आहे, ज्याला कलावा आपण म्हणतो, आणि त्यानंतर ह्यात मोहरीचं तेल घालायचं आहे। आता मोहरीचं तेल नसेल तर मग साधं तेल घाला, पण शक्यतो मोहरीचं तेल घाला। साधं तेल घातलं तर चिमूटभर मोहरी अशी हातावर थोडीशी क्रश करून त्यात घाला। आता काय करायचं आहे तर सांगते का, तर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आता प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, आणि त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यात अजून एक काम करायचं आहे। काय करायचं आहे बघा, तर आपल्याला पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे, जी तांत्रिक कामासाठी वापरली जाते। पिवळ्या रंगाची मोहरी उत्तम आहे, तीच आपल्याला घ्यायची आहे। पिवळ्या रंगाची मोहरी चिमूटभर घ्यायची आहे। 5 लवंगा घ्यायच्या, ज्या अख्ख्या फुलाच्या असतील पिवळ्या रंगाच्या, तर ह्या कुठेही खंडित नसल्या ह्याची काळजी घ्या। एका हातात घ्या उजव्या, आणि ह्या आपल्या मुलांच्या डोक्यावरून 5 वेळा 7 वेळा अशा उतरवा, तुम्हाला जितक्या वेळेला वाटतील तितक्या वेळेला, आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या अडचणी, वाटेत ज्या आलेल्या अडचणी आहेत, विघ्न आहेत, हे दूर झालेले आहेत। माझ्या मुलांना नोकरीत यश मिळालेलं आहे, माझ्या मुलांची खूप प्रगती झालेली आहे, असं म्हणत ह्या ह्या ज्या राई आपण घेतलेल्या आहेत, म्हणजे मोहरी पिवळ्या रंगाची घेतलेली आणि आपण ज्या लवंगा घेतलेल्या आहेत, ह्या उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यातच टाकायच्या आहेत। आता हा दिवा घेऊन तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला कुठे लावायचा हा दिवा, तर जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही लावू शकता, आणि फ्लॅट सिस्टममध्ये असाल तर तुम्ही उंबरठ्याच्या बाहेरच लावला तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची सर्व अडचणी, संकट दूर करा माता लक्ष्मी, आणि प्रार्थना करायची आहे। तुम्हाला जशी प्रार्थना येत असेल तशी मुलांबद्दल प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा, आणि त्यानंतर घरात यायचं। तर अशा पद्धतीचा हा संकट दूर करण्यासाठी, यश प्राप्तीसाठी, नोकरीत यश मिळण्यासाठी हा दिवा आपल्याला भोगीच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आहे, लावायचा आहे।
शिवाय कुठलेही उपाय करत असताना आजूबाजूला कधीही कोणाला सांगायचं नाही, गुपित उपाय करायचे. कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट महत्त्वाचे आहेत.